बाजूला पार्क करून घ्या। MH06BG 3892 अर्थात 3892 क्रमांकाचा जो टेम्पो आहे तो प्लीज आपण बाजूला पार्क करून घ्या, विनंती आहे मालक आपण चला, त्यामुळे ट्रॅफिक वाढते। तसेच या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सर्व खारीकवाडा ग्रामस्थांची आहे, कारण आपण आहात म्हणून ही कबड्डी स्पर्धा आहे, म्हणून आपलं देखील तितकंच योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपलं देखील आम्ही या ठिकाणी सामना समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो तथा आपल्याला आम्ही धन्यवाद देत आहोत। तदनंतर सर्व या विभागातील कबड्डी प्लेयर आहेत, कबड्डीचे चाहते आहेत, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आणि आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। अशा सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। पुढचे सामने तर मित्रांनो लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना धावेरी वेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आधाड। या दोनही संघांना तयार राहायचं आहे। मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आधाड। आपण दोनही संघांना तयारीत राहायचं आहे। चालू सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आपल्याला खेळायचं आहे, याची मात्र आपण नोंद घ्या। या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अनिल राऊत सर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी त्यांच्याच मित्र आदरणीय महेंद्रजी चौलकर मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी अनिल राऊत यांना सन्मानित करायचं आहे। मित्रांनो अनिल राऊत यांच्यासाठी जोरदार टाळ्या पडल्या पाहिजेत। रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण सामनाधिकारी म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहतोय राज्य स्तरावर देखील महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांच्या माध्यमातून मांडली गेली। रायगड जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं शिरपेच्या मध्ये सन्मानाचा तुरा होण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून घडलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच अनिल राऊत। सलग 3 वर्ष ज्यानं महाराष्ट्राचं फायनल स्पर्धा खेळवण्याचा सन्मान ज्या पंचानं मिळवला असेल असे एक सामनाधिकारी म्हणून खऱ्या अर्थानं नावलौकिक वाढवणारे अनिल राऊत आपलं देखील या ठिकाणी आम्ही कबड्डीच्या वतीनं हार्दिक आपलं स्वागत करत आहोत। खूप खूप धन्यवाद आणि अशीच भविष्यात देखील कामगिरी प्रत्येक रायगड जिल्ह्याच्या सामनाधिकाऱ्यांकडून व्हावी हीच मात्र आम्ही एक रायगडवासी म्हणून अर्थात अपेक्षा मात्र करणार आहोत। पुनश्च हार्दिक स्वागत तथा धन्यवाद। मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आधाड आपण दोनही संघांना तयार राहायचं आहे। लक्षात घ्या यानंतर होणारा सामना मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आधाड। मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार राहा। तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नयन पाटील अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांचे निकटवर्गीय आदरणीय नयन पाटील पेझारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी नयन पाटील यांना देखील सन्मानित करायचं। नेहमीच सावलीसारखे अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या सोबत असतात। अर्थात प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक सत्कार्यामध्ये
अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून अर्थात नयन पाटील आपल्याकडे देखील पाहिलं जातं। आणि आज देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनापासून स्वागत, मनस्वी स्वागत। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय ग्रामपंचायत सदस्य नागाव चे रोहन नाईक यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। आणि हा सन्मान करण्यासाठी हनीफ उल्डे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहन नाईक यांना देखील सन्मानित करायचं आहे। आदरणीय हनीफ उल्डे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहन नाईक एक लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे रोहन नाईक ग्रामपंचायत सदस्य नागाव आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। निश्चितपणे अनेक मान्यवर या व्यासपीठावर येत असतात आणि सन्मान मात्र घेत असतात। मित्रांनो, हा सन्मान असतो त्यांच्या कार्याचा, या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य उल्लेखनीय कार्याचा हा सन्मान मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी अनेक मान्यवरांचा होत असतो आणि भविष्यात देखील असंच कार्य आपल्या हातावर घडावं हीच मात्र अपेक्षा व्यक्त केली जात असते। या ठिकाणी आदरणीय राजेशजी भोईर सर यांचा देखील मंडळाच्या वतीनं सन्मान केला जाणार आहे। आदरणीय राजेश भोईर आणि हा सन्मान करण्यासाठी मी निखिल तळेकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश भोईर यांना देखील सन्मानित करायचं आहे। राजेशजी भोईर यांचा देखील सन्मान केला जातोय। मित्रांनो, नगरपालिका मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। शिक्षणाचं पवित्र कार्य ज्यांना हातात घेतलं, अनेक विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून घडले गेले, असे एक व्यक्तिमत्व म्हणजे जी आदरणीय राजेशजी भोईर आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। अनेक क्षेत्रामध्ये मित्रांनो त्यांचे विद्यार्थी आज देखील कार्यरत आहेत। स्वतः झिजल्याशिवाय मित्रांनो सुगंध दरवळत नसतो। मुरुड शाळा नंबर 1 त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आपली भूमिका पार पडणारे व्यक्तिमत्व आहे। शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं तेलासारखं समर्पण त्या ठिकाणी देणारे व्यक्तिमत्व अर्थातच राजेशजी भोईर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना असेल काळभैरव उडवणे वस्ते श्री गणेश दिवला या दोनही संघांना धावत राहायचं आहे। मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना काळभैरव उडवणे वस्ते श्री गणेश दिवला, आपण तयारीत राहा। तर मैदान क्रमांक 2 साठी मातृछाया कुंभस्वाचा श्री गणेश आधाड आपण देखील तयार राहायचं आहे। अशा दोनही मैदानासाठी चारही संघांना मात्र आपापल्या गणवेशामध्ये जय्यत तयारीत राहायचं आहे। तदनंतर मात्र आपल्याला खेळायचं आहे, याची मात्र सर्व संघांना नोंद घ्या। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राजेशजी पाटील श्रीगाव यांचा देखील मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे। मी सुजितजी जमादार आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। आदरणीय राजेशजी पाटील यांचा देखील सन्मान केला जातो सुजित जमादार यांच्या शुभ हस्ते। आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। खूप खूप धन्यवाद सर, आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं देखील आम्ही मनापासून आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। धन्यवाद।
या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी अर्थात दर्यावर्ती संघाचा खेळाडू मयूरेश भरत. आपण जर बोनस गुण टिपला तर आपल्यासाठी शशिकांत चेवले यांच पण रोख 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. आणि मगाशी पण आमचे कोणीतरी एक बंधू होते, इथे 100 रुपये देऊन गेले होते पहिल्या सामन्यासाठी. कदाचित आपण आजूबाजूला कुठे असाल तर आपण यायचं आहे, कदाचित आपलं नाव लिहायचं राहिलंय, त्यामुळे निश्चितपणे 100 रुपये देऊन गेलेले आहेत. हा बबन माली ओके यांनी मगाशी या ठिकाणी 100 रुपये दिलेले आहेत. आपण नंतरच्या सामन्यासाठी आपण लावून घेऊ. या ठिकाणी अर्थातच एक सेलिब्रेशन आहे. आदरणीय महेंद्रजी चौलकर मी सामनाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आणि डीजे मास्टर आपण एक छोटंसं गाणं मात्र त्या ठिकाणी लावायचं. अर्थात वाढदिवसाचं गाणं असेल. या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय महेंद्रजी चौलकर मुरुड तालुका भाजप आणि त्यांचा या ठिकाणी अर्थातच केक कापून निश्चितपणे त्यांना आपण शुभेच्छा मात्र द्यायच्या आहेत. मी दोनही सामनाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण त्या ठिकाणी सामना थांबवायचा आहे. डीजे मास्टर या ठिकाणी आपण देखील तयार राहा, कारण एक भव्यत्वाची उंची ज्यानं या ठिकाणी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं निर्माण केली, असं एक कार्यकुशल आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्रजी चौलकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अर्थात त्यांचा केक कापून अर्थात या ठिकाणी कार्यक्रम मात्र सेलिब्रेट केला जातोय. डीजे प्लीज. महेंद्र चौलकर यांचा या ठिकाणी केक कापून अर्थात मुरुड तालुका अध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थानं जबाबदारी ज्यानं स्वीकारली आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं कार्य करणारे एक व्यक्तिमत्व आहे. अर्थात सलग 3 वेळा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे आदरणीय महेंद्रजी चौलकर यांचा या ठिकाणी केक कापून अर्थात वाढदिवस साजरा केला जातो. डीजे प्लीज.
या ठिकाणी गावचे पंच म्हणून जे काम करत असतात त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण करणार आहोत। त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती येऊन त्यांचा मान सन्मान घेऊन जायचं आहे। दामोदर पांडुरंग राऊत कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे। अरविंद काशीनाथ शेडगे, श्री गोविंद महादेव भणगे, नितेश पांडुरंग भणगे, मयुरेश आपल्यासाठी एका बोनससाठी शशिकांत शेवले यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे, आपण लक्षात घ्या। आपल्यासाठी रोख 500 रुपयांचं बक्षीस अर्थात शशिकांत शेवले आमचे फॉरेस्टर आहेत त्यांच्याकडून। या प्रेक्षकांमध्ये केतन श्रीधर बांदाडकर, शंकर रामचंद्र राऊत, शरद रामचंद्र कुमरोडकर, विलास बाबू तळेकर, प्रकाश राऊत, नितेश नरेश कोर्लेकर, दीपक रामा भणगे, नितेश जासूद, चिंतामणी जासूद, सुरेश पांडुरंग पाटील, सुरेश पाटील, या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीचे अध्यक्ष, प्रत्येक गावचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार होणार आहे। त्यांनी त्याचा या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय अरविंद काशीनाथ शेडगे यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान केला जाणार आहे। आदरणीय अरविंद काशीनाथ शेडगे आणि हा सन्मान करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते आदरणीय अरविंद काशीनाथ शेडगे यांना सन्मानित करायचं आहे। प्लीज मी जयेंद्रजी बनगे आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते अरविंद काशीनाथ शेडगे यांचा सन्मान करायचा आहे। आदरणीय अरविंद शेडगे। मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल
तत्पूर्वी आपण एक सन्मान मात्र या ठिकाणी करतोय। अरविंद काशीनाथ शेडगे यांचा मंडळाच्या वतीनं अर्थात सन्मान केला जातोय। प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। खऱ्या अर्थाने या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने मात्र कार्य करत असतं। कोणाचं मोठं कार्य असतं, कोणाचं छोटं कार्य असतं, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य देखील तितकंच महत्त्वाचं असतं। मी बबन माळी आपणास विनंती करणार आहे, आपण व्यासपीठावर चला बनवायचं आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय केतन श्रीधर मांदडकर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। आदरणीय केतन श्रीधर मांदडकर, आदरणीय केतन श्रीधर मांदडकर यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ मी आपणास विनंती करणार आहे। आदरणीय केतन श्रीधर मांदडकर यांना सन्मानित करायचं आहे। अर्थात हे देखील एक सामाजिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय कार्य करणारं व्यक्तिमत्व आहे। नेहमीच जनसामान्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उपस्थित राहणारे व्यक्तिमत्व आहे आणि आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय केतन श्रीधर मांदडकर यांना सन्मानित करायचा आहे। अर्थात सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान आपल्या कार्याचा आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप धन्यवाद। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरद रामचंद्र कोबरोटकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे। आदरणीय शरद रामचंद्र कोबरोटकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शरद रामचंद्र कोबरोटकर यांना देखील सन्मानित करायचं आहे। मी पुन्हा एकदा आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शरद रामचंद्र कोबरोटकर यांना सन्मानित करायचं आहे। अर्थात मी अगोदरच म्हटलं होतं, प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने या सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि निश्चितपणे असाच एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय शरद रामचंद्र कोबरोटकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे। खूप खूप धन्यवाद। तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय या ठिकाणी नितेश पांडुरंग भणगे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी जयेंद्र काबूकर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश पांडुरंग भणगे यांना सन्मानित करायचं आहे। आदरणीय नितेशजी भणगे यांचा सन्मान करण्यासाठी मी जयेंद्रजी आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश भणगे यांना सन्मानित करायचं। जयेंद्रजी आपल्या शुभ हस्ते। खूप खूप धन्यवाद आदरणीय नितेश भणगे, आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण ह्या समयी या ठिकाणी आपण उपस्थित झालात, त्याबद्दल आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद सर, आपलं देखील योगदान तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दीपक रामा भणगे यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। आदरणीय दीपक रामा भणगे यांचं स्वागत करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक भणगे यांना देखील सन्मानित करायचं आहे। व्यासपीठ म्हणजेच एक महत्त्वाचं स्थान असतं मित्रांनो आणि त्या व्यासपीठावर होणारा सन्मान हा तितकाच महत्त्वाचा असतो, कारण आपण एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असतात। मी रोहनजी खोपकर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक भणगे यांना सन्मानित करायचं आहे। मग कोणी गावस्तरावर आपापल्या परीने त्या ठिकाणी सेवा देत असतो, कोणी तालुका स्तरावर सेवा देत असतो, कोणी जिल्हा स्तरावर, कोणी राज्य स्तरावर, अशा विविध माध्यमातून लोकांची सेवा करणारी मित्रांनो या ठिकाणी व्यक्तिमत्व असतात आणि त्यांना सन्मानित करणं हे आपलं परम कर्तव्य असेल। अशा अर्थात आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। चला, मैदान क्रमांक 1 साठी काळभैरव उडदावणे वर्सेस श्री गणेश दिवला या दोनही संघांना मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृछाया प्रोड्यूस वर्सेस श्री गणेश आधाड आपण तयारीत राहा। 1 साठी थर्ड अँड फायनल कॉल काळभैरव उडदावणे वर्सेस श्री गणेश दिवला।
चला दोनही संघानं मैदानाचा ताबा घ्या. तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय चिंतामणी जासूद यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. अर्थात आपला देखील आदरातिथ्य अर्थात आपला देखील स्वागत केलं जाणार आहे चिंतामणी जासूद. आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चिंतामणी जासूद यांना देखील सन्मानित करायचं आहे. मी हनीफ पुल्डे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते चिंतामणी जासूद यांना सन्मानित करायचं आहे. अनेक स्थानिक स्तरावर, अनेक विभागीय स्तरावर, अनेक तालुका स्तरावर या ठिकाणी कार्य करणारी मंडळी आहे मित्रांनो, ज्यानं नेहमीच इतरांचा विचार केला, नेहमीच आपल्या ग्रामस्थांचा विचार केला, अनेक आपल्या विभागातील तालुक्यातील लोकांचा विचार केला आणि सेवेत ठाई मात्र तत्पर राहिले. अशा अनेक दिग्गजांचा, अनेक मान्यवरांचा मात्र या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला मैदान क्रमांक 1 साठी काळभैरव उडदवणे वसे श्रीगणेश दिवलांग दोनही संघांना अगदी 3 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर उपस्थित व्हायचं आहे. काळभैरव उडदवणे श्रीगणेश दिवलांग मैदान क्रमांक 1 वरती यायचं आहे. लगेचच चला ताबडतोब चला. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नितेश कोर्लेकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. मी आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश नरेश कोर्लेकर, नितेश कोर्लेकर, नितेश मलेकर आपल्या शुभ हस्ते या निलेश माळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश कार्लेकर यांचा सन्मान केला जाणार आहे. एक सुंदर स्पर्धा मैदान क्रमांक 2 वर देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. 2 वरचा चालू सामना आहे धावीर वेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी. सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे. अर्थात पुन्हा एकदा या ठिकाणी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय नितेश कोर्लेकर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद जनार्दन मेस्त्री गावचे अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विनोद जनार्दन मेस्त्री आपला देखील सन्मान केला जाणार आहे. प्लीज मी